लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे। या मतदारसंघांतर्गत असलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 1,52,310 पुरुष आणि 1,44,548 स्त्रिया आणि 60 इतर असे एकूण 2,96,918 इतके मतदार आहेत। सन 2019च्या निवडणुकीतील मतदारांची तुलना करता 5 वर्षात 4,377 इतक्या नव्या मतदारांची नोंद झाली आहे। 2019च्या निवडणुकीत 68.16% मतदान झालं होतं। सरासरीपेक्षा हे मतदान कमी होतं। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून त्यासाठी शाळा, NSS, आशा वर्कर्स, BLO, स्वयंसेवक, NGO, नेहरू युवा केंद्र आदींची मदत घेतली जाणार आहे। एकूण 254 मतदान केंद्र असून 1500 पेक्षा अधिक मतदान असलेल्या ठिकाणी एक सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात आलंय। त्यामुळे एकूण केंद्रांची संख्या 255 इतकी झाली आहे। निवडणुकीच्या कालावधीत स्थिर सर्वेक्षण पथक, चित्रीकरण तपासणी पथक आणि भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहे। भरारी पथकांची संख्या 3 इतकी आहे। पुढील 8 ते 10 दिवसात मतदान यंत्र येणार आहेत। 85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 2,242 तर दिव्यांग मतदारांची संख्या 478 इतकी आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी दिली आहे। की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का याची खात्री करावी, तसेच ते नाव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे याचीही खात्री करावी। आपल्याकडं जर आपलं नाव कुठल्या नसेल किंवा आपण तात्पुरत्या पद्धतीने स्थलांतरित झाला असाल म्हणून आपलं नाव वगळलं गेलं असेल तर त्याबाबत आपण खात्री करून 6 नंबरचा फॉर्म भरून देण्यात यावा, जेणेकरून आपण इथले जर रहिवासी असाल तर आपली मतदार नोंदणी केली जाईल।